सोलापूर शहरात देवदर्शनावरून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावणाऱ्या 2 आंतरजिल्हा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अवघ्या काही दिवसात केलेल्या या यशस्वी कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही घटना 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7:45च्या दरम्यान घडली होती. तक्रारदार रेखा सिद्धेश्वर बिजली वय 33 राहणार मंत्री चंडक नगर भवानीपेठ सोलापूर या देवदर्शनावरून पायी घरी जात असताना दीप हॉस्पिटलजवळ 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आणि मोटरसायकलवरून पळून गेले. या प्रकरणी जौडभावी पेठ पोलीस ठाण्यात IPC 2023 कलम 309(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने CCTV फुटेजद्वारे आरोपींचा माग काढत कौशल्याने ओळख पटवली. गोपनीय माहितीच्या आधारे 2 मे रोजी रूपाभवानी मंदिर मार्गावर सापळा रचून 2 संशयित आरोपी हनुमंत रामचंद्र बोडके वय 22 राहणार पाथरूड धाराशिव, नागनायश उर्फ नागनाथ दयाप्पा पाटोळे वय 23 राहणार सांगली सध्या राहणार धाराशिव यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात यामाहा FZ काळ्या रंगाची मोटरसायकल किंमत 1,00,000 रुपये, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे किंमत 70,000 रुपये आणि विवो कंपनीचा मोबाईल 10,000 रुपये असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.